नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटवर आणि या हळदीचे प्रगतशील शेतकरी ऑनर आहेत बळीराम माकोडे साहेब। तर यांच्या या शेतातील ही हळद पहा, हे 3 तास पाठीमागून लावलेले दिसतात, थोडे लहान दिसतात आणि इथून इकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तास अगोदर लावलेले दिसतात। तर हळदीची लागवड चांगली झाली, पण थोडंसं पाण्याची कमतरता आहे। पाणी द्या, झाड पानाला पिळा पडत आहे। पानाला पिळा पडत आहे याचं ओळखून घ्यायचं की पानामध्ये रस नाही आहे आणि वॉटर लेवल कमी झालेली आहे, पाण्याची कमतरता आहे। आणि दुसरी गोष्ट, जर पाणी भरपूर असेल तरी पण पानाला पिळा पडत असेल, पान चित्रविचित्र वाकडं तिकडं दिसत असेल, तर तो व्हायरसचा आणि हे जो प्रकार आहे हे व्हायरसचा आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सीचा प्रकार आहे। व्हायरस प्लस न्यूट्रिशन डेफिशियन्सी। तर यासाठी आपल्याला पहिली जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आहे आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन। आणि दुसरी जी रिक्वायरमेंट आहे ती आहे एकात्मिक कीट व्यवस्थापन। जे हे व्हायरस हे जे येतं यामध्ये, त्यामध्ये त्याला कीट व्यवस्थापन, एकात्मिक कीट व्यवस्थापनाची गरज असते। तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय? तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल, तर हे समप्रमाणात देणे याला म्हणतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन। पिकाच्या योग्य वाढीसाठी लागणारे घटक म्हणजे मुख्य अन्नद्रव्य हे जास्त लागतं। तर ते किती लागतं? तर प्रति एकर समजा आपलं क्रॉप आहे, तर प्रति एकरसाठी आपल्याला 100 किलो खतं द्यायची आहेत। तर त्यामध्ये आपल्याला मुख्य अन्नद्रव्य घ्यायचं आहे 65 किलो, दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं आहे आपल्याला 20 किलो आणि मायक्रोन्यूट्रल घ्यायचं आहे आपल्याला 15 किलो। तर अशा पद्धतीनं 20 15 35 आणि ते 65 बरोबर 100 किलो याला म्हणतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि समतोल खताचा आहार। तर अशा पद्धतीने जर समजा तुम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं तर आपल्या पिकावर कुठलीच न्यूट्रिशन डेफिशियन्सी आणि रोगराई ही किंचितच दिसेल। त्यासाठी तुम्ही हे सर्व गोष्टी करून घ्या आणि याला तुर्तास आपल्याला आता काय द्यायचं आहे? क्विकली रिझल्ट पाहिजे आपल्याला। त्यासाठी काय द्यायचं आहे? तर त्यासाठी द्यायचं आहे आपल्याला नॅचरल ह्युमस। तर नॅचरल ह्युमसमध्ये काय आहे? नॅचरल ह्युमसमध्ये आहे मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि दुसरी गोष्ट कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य आणि तिसरी गोष्ट मायक्रोन्यूट्रल जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे पण आहे। तर हे पण आपल्याला द्यायचं आहे। तर हे किती द्यायचं आहे? तर हे लिक्विडमध्ये आहे खत, तर हे खत लिक्विड खत आहे, हे द्यायचं आहे आपल्याला प्रति एकर 5 लिटर, म्हणजे ह्युमस प्रति एकर, नॅचरल ह्युमस प्रति एकर 5 लिटर। हे नॅचरल असल्यामुळं अवेलेबल आहे, म्हणजे हे पिकाच्या मुळाला अगदी उचलता येतं, म्हणजे त्याचं डिवायडेशन करायची गरज नाही आहे, ते अवेलेबल कंटेन आहे। आणि याच्यासोबत दुसरं काय घ्यायचं आहे? याच्यासोबत दुसरं घ्यायचं आहे आपल्याला बायोपॉवर। तर बायोपॉवरमध्ये काय आहे? बायोपॉवरमध्ये आहे PSB, पोटॅश सोलेबल, PSB म्हणजे फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर आणि ॲसोटोबॅक्टर म्हणजे युरिया उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया, आणि KMB म्हणजेच पोटॅश उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया। म्हणजे आपल्या मातीमध्ये बरेच वर्षापासून आपण जे खतं टाकले, तर ते खतं टाकलेले आपल्या मातीमध्ये अविघटित प्रमाणात पडलेले आहेत। तर त्याचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळाला ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे बायोकंटेस करत असतं।
तर ते त्या रासायनिक खतं किंवा अविघटित पदार्थ म्हणजे जे पदार्थचं विघटन झालेलं नाही आहे किंवा आपल्या सॉईलमध्ये विरघळलेले नाहीत, आपल्या सॉईलमध्ये स्थिर आहेत आणि विरघळलेले नसल्यामुळं स्थिर असल्यामुळं ते आपल्या पिकाला उचलता येत नाहीत. यासाठी आपल्याला हे घटक ऑर्गॅनिकमध्ये देणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याला बायोपॉवर घ्यायचं आहे. तर बायोपॉवरमध्ये हे घटक आहेत. ते सोबत आहे ट्रायकोडर्मा, PSB, KMB आणि ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम हे घटक आणि याच्यामध्ये सुडोमोनस पण आहे, मायकोराजा पण आहे. मायकोराजा काय करतं, पिकाच्या मुळाला अन्नद्रव्य वहन करून देण्याचं काम मायकोराजा करत असतं. सुडोमोनस पण तेच कार्य करत असतं, हा पिकाच्या मुळांना न्यूट्रिशन अपटेक करून देण्याचं कार्य. आणि दुसरी गोष्ट, पिकांच्या पानामध्ये अन्नाचं वहन करणे हे अनमोल कार्य त्या फंबूंचं असतं, म्हणजेच मायक्रोब्सचं असतं. तर अशा पद्धतीनं हे न्यूट्रिशन आपल्या पिकाच्या मुळाच्या सान्निध्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन आहे. संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्या शेतामध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला पाहायला मिळेल. खुरपण झालेलं आहे तुर्तास. आता ड्रीपवर घ्यायचं, असं दोन्ही लाईनमध्ये टाकून द्यायचं ड्रीप असं, आणि आपली ही ड्रेंचिंग सोडून द्यायची. तर हे काम आता तुर्तास करणे गरजेचे आहे. छान हळद खुरपण झाली आहे आपली मस्त. तर मित्रांनो, हे क्षेत्र जवळपास 2 एकर आहे. तर या क्षेत्रात आपल्याला इथं ह्युमस प्रति एकर 5 लिटर म्हणजे 2 एकरला 10 लिटर आणि बायोपॉवर प्रति एकर 5 लिटर म्हणजे 2 एकरला 10 एकर असं 10 लिटर. तर असं आपल्याला इथं सोडायचं आहे कल्चर. आणि जे खतं आहेत ते खताचा बेसल डोस बेडवर आपण टाकलेलंच आहे. त्यामध्ये शेणखत आणि शेणखतामध्ये रासायनिक खत मिश्र करून आपण बेडवर दिलेला आहे. आता दुसरा रासायनिक खताचा डोस आफ्टर 90 डे 3 महिन्याने टाकूया. हे हळकुंड असे वर पडले, बायाने बरोबर टाकले नाही. तर हळद मस्त आहे, व्यवस्थापन पण छान आहे बाराते साहेबाचं, 1 नंबर. तर मित्रांनो, कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत. ज्याही शेतकऱ्यांना क्रॉप सर्व्हिस घ्यायची आहे, क्रॉप गार्डलाईन, त्या शेतकऱ्यांसाठी नंबर आहे 9623066788. या नंबरवर संपर्क साधावा किंवा आपले काही प्रश्न असतील तर ते टाकावे. आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम. विश यू ऑल द बेस्ट.